मग काय बघता बघता मुलगा मोठा झाला. 10वीच्या पेपरामध्ये 99% मार्क मिळवले. शाळेमध्ये सत्कार होता. सर्वांना बोलवण्यात आलं. आईला देखील बघावं वाटत होतं की अरे माझ्या मुलाचा सत्कार होता ना. परंतु मात्र तो मुलगा म्हणत होता की तुम्हाला शाळेत यायचं नाही. परंतु आईला काही राहवलं नाही. मुलगा पुढे निघून गेला. आई मागे हळूहळू चलत आली. सगळ्यात शेवटी आई उभा राहिली. पुढे मुलाचा सत्कार होता नाही सगळ्यांना. जसा मुलगा स्टेजवरती हार घ्यायला गेला ना तशी त्याची नजर सगळ्यात मागे आडबाजूला उभा असणाऱ्या आईकडे गेले. घरी आला तो म्हणाला की अरे आता पण मी सांगितलं होतं ना. ती म्हणाली अरे बाळा मी कोणाला नाही सांगितलं तू माझा मुलगा आहे. त्यावेळेस ती म्हणाली पण तू आलीच का शाळेमध्ये. आणि असं म्हणून त्यांनी बेगी आपली बॅग भरली आणि इथून निघून जायचं ठरवलं. मुलगा परदेशात गेला, शिकून मोठा झाला, लग्न केलं, 2 मुलं बाळ देखील झाले. आणि त्या ठिकाणी तो आनंदाने त्या ठिकाणी राहू लागला. आणि मग काय आईला मात्र आपल्या मुलाला खूप भेटावं वाटत होतं. ती देखील आपल्या बाळासाठी शेव, चिवडा, करंजा, लाडू, अनारसे करून घेतले आपल्या मुलाला भेटायला जाण्यासाठी. आणि ती देखील त्या ठिकाणी गेली आणि दरवाजाची बेल वाजवली. पत्ता विचारत नातवाने उघडला दरवाजा. घाबरून मात्र पळून गेला. आणि त्यावेळेस मुलगा आला. त्यांनी ओळखलं की ही आपली आई आहे, ही आपली जन्मरात्री. परंतु तो म्हणाला कोण आहेत तुम्ही? चुकीच्या घरी आलं वाटतं. निघून जा इथून, माझं बाळ घाबरलं कळत नाही का तुम्हाला? असं म्हणून पाठवून आईला. आईने मात्र तो करंजाचा लाडूचा डब्बा तिथंच ठेवला आणि आई वापस निघून आली. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर 1.5 महिन्यांनीच मुलाचं काम निघलं. आणि तो आला. तो म्हणाला अरे आलोच तर घराला बघून तरी जाऊ. आणि तो घरातून जात होता. पाहिलं की अरे कुलूप आहे. विचारणा केली. शेजारच्या काकूंना विचारलं की अहो आई कुठे आहे? ते म्हणाले अरे आम्ही तुला किती फोन केले, तू एक नाही उचलला. तुझी आई गेली रे देवाघरी, तू तरी आला नाही. ते म्हणाले असं. मग तो पुन्हा वापस तसाच निघून जायला लागला. त्यावेळेस ते म्हणाले की अरे थांब, तुझ्या आईने एक चिठ्ठी दिली तुझ्यासाठी, तेवढी मात्र तुला द्यायला सांगितले. त्याने ती चिठ्ठी घेतली, आपल्या खिशामध्ये पोचली, वाचली पण नाही. घरी आला आणि घरी आल्यानंतर त्याला आईने दिलेल्या चिठ्ठीची आठवण झाली. आईने आपल्या बायकोने मात्र चहा आणला होता. चहा तोडायला लावला आणि चिठ्ठी उघडली, वाचू लागला. आणि त्यामध्ये काय लिहिलं होतं? आईने लिहिलं होतं की अरे बाळा, तू माझा सदा प्रत्येक वळणावर, प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला तिरस्कार करत गेला. का? का डोळ्याची? मला एक डोळा नाहीये रे म्हणून. अरे पण तू मला विचारलं पण होतंस ना लहानपणी की तुला एक डोळा काय ग आई? तर सांगते बाळा आई, माहित नाही तू ही चिठ्ठी वाचत पण असशील की नाही, पण अरे आई खा बाळा, एवढं तरी नीट लक्ष देऊन आई. त्यावेळेस त्या मुलगा वाचत गेला तर त्यामध्ये आईने लिहिलं होतं की अरे बाळा, लहानपणी तुझे वडील आणि तुम्ही जात असताना तुमचा ऍक्सिडेंट झाला. तुझे वडील नाही वाचू शकले, पण तुझा मात्र एक डोळा गेला आणि तू एका डोळ्याचा झाला. पण त्यावेळेस मग 2ही डोळे होते, पण तू एका डोळ्याचा राहू नाही. का? तर तुझं इथून पुढचं सगळं आयुष्य राहिलं होतं रे. तुला शिकायचं होतं, पायावरती उभा राहून मोठं व्हायचं होतं. म्हणून मी माझ्या डोळ्याची पर्वा न करता, माझ्या जीवाची पर्वा न करता, माझ्या आयुष्याची पर्वा न करता तो डोळा माझा तुला दिला रे, म्हणून मी एका डोळ्याची झालो. Oh
अशी आईची जात असते हो. म्हणजे ती आई आपल्या बाळासाठी आपल्याला झालेला कष्ट सर्व विसरते, आपला देह सुद्धा आपल्या बाळासाठी विसरते, ती आई असते. हे तुकाराम महाराज अभंगाच्या अहो आई हा शब्द असा आहे की तो ऐकला तरी मन मात्र भावनिक होत. का तर ती कष्ट करतेच आपल्यासाठी एवढं, आपल्यासाठी एवढं झटते. ती आपली आई असते. विठ्ठल अहो तुकाराम महाराज देखील या आईप्रमाणेच संतांना देखील आई म्हणतात. आणि आज काही म्हणतात की संत वामनभाऊ मात्र खूप रागीट होते, ते लगेच श्राप द्यायचे. तर हा सर्वांचा मतभेद झालेला आहे. तर संत वामनभाऊ महाराज हे श्राप द्यायचे हो, रागवायचे का? हा समाज सुधरावा, हा चांगल्या दिशेला जावा, अधर्माकडे वळू नये म्हणून संत वामनभाऊ महाराज श्राप द्यायचे. अहो दिला तरी वापस घेत नव्हते का? तर घ्यायचे. अहो काय संत वामनभाऊ महाराज हो, काय आईप्रमाणे ते देखील. ज्या वेळेस ते कोरडगाव मध्ये आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर सर्वांनी भाऊंचं स्वागत केलं आणि विचारणा केली. भाऊंनी विचारणा केली की का गावामध्ये सगळं चांगलं आहे ना, कोणी उद्धटपणे तर नाही वागत, कोणी वाईट मार्गाने तर नाही ना जात. ते म्हणाले अहो सगळं चांगलं आहे गावामध्ये, विचारता सोड नाही, खूप चांगलं आहे. पण गावामध्ये एक कठाळ आहे, तो पिसाळलेला आहे, कुणीही समोर येईल त्याला तो मारतो. अहो घराच्या बाहेर सुद्धा निघता येणार आम्हाला, एवढी वाईट परिस्थिती त्या कठाळमुळे झाली. समोर जे दिसेल त्याला मारण्याशिवाय तो राहत नाही. अहो 4-5 जण एकदम जखमी झालेले आहेत, त्यांना उठता पण येणार. म्हणजे हा कटाळमुळेच फक्त गावामध्ये तेवढं होतं. त्यावेळेस संत वामनभाऊ महाराज म्हणाले असं कुठे आहे तो कटाळा? त्यावेळेस म्हणाले काय भाऊ तुम्ही जायचं म्हणतात काय त्याच्या जवळ? जाऊ नका, तो समोर जो दिसेल ना त्याला मारतो, तुम्ही जाऊ नका. सर्वजण म्हणतात अहो थांबा भाऊ, जाऊ नका त्या कठाळाकडे. कठाळा तिथून जात होता आणि ते म्हणाले हाच आहे ना तो कठाळा? ते म्हणाले हा, जाऊ नका ना तुम्ही तिकडं. आणि संत वामनभाऊ तरी सुद्धा त्या कठाळाजवळ गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर कठाळा मात्र त्यांच्या अंगावरती धावणार का? अहो संत आहेत ते, त्याचं तेजच तेवढं मोठं. तो त्या ठिकाणी उभा राहिला. मग तरी सुद्धा गावातले लोक खूप घाबरत आहेत, म्हणतात जाऊ नका. पण वामनभाऊ महाराज काय
गेल्याशिवाय राहतात. ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या कठाळ्यावरून प्रेमानं हात फिरवला आणि जसा हात त्यांनी फिरवला ना मात्र त्या कठाळ्याच्या डोक्यावर तसा तो कठाळा त्यांच्या टांग्या मागे चालू लागला. वामन संत चरण रज लागता सहज, म्हणजे त्याला देखील संतांचं चरण लागलं, अहो हात लागला आणि तो वामन भाऊंच्या टांग्या माग येऊ लागला आणि त्या ठिकाणी गडावरती आल्यानंतर तो अगदी मुकाट्याने राहू लागला. आणि संत वामन भाऊ महाराज मात्र दररोज स्वतः येऊन त्याला भाकर खाऊ घालायचे, त्याला चारा आणून टाकायचे प्रेमाने. अहो एवढंच नाही तर तो कठाळ ज्याला बघितलं तरी लोक घरामध्ये पळायचे. ते छोटे बाळ त्याच्या अंगावरती चढून त्यांच्या अंगावरती खेळू लागले. म्हणजे एवढी संतांची ताकद आहे हे तुकाराम महाराज अभंगाच्या तृतीय चरणात Thank you.
आता मी किती वेळ झालं तुम्हाला सांगते बोलते बेंबीच्या पेठापासून गायक देखील किती वेळ झाला गाता येतं कसा कोरडा होईपर्यंत पेटी मास्तर देखील किती वेळ झाला पेटी वाजवते मोठं दुखत आणि मृदुंगाचार्य तर विचारता सोयी नाही किती वेळ झाला वाजित येत काय बोट त्यांच्या दुखत असते आणि तुम्ही मात्र ऐकताय कुठे टाळी वाजेना विठ्ठल विठ्ठल म्हणीना म्हणून आता प्रत्येकाने वर हात करायचे प्रत्येकाने अहो करा की वर हात आजीबाई तुम्ही करा का दुखत आहे दुखत असलं तर करा उगा माझ्या महाग आहे नाही हो तुम्ही सांगा प्रत्येकाने केलेत ना हात वर आता मोठ्या आवाजामध्ये भजन करायचं विठ्ठल या ठिकाणी आजचा काव्य तुम्ही सर्वांनी अगदी चांगल्या प्रकारे वर हात करून भगवंताचं नामस्मरण करून देवाचं नामस्मरण केलं म्हणजे मी थोपायला नाही म्हटलंय म्हणून आता प्रत्येकाने स्वतःसाठी टाळ्या वाजवा नाही तर म्हणतात काही दिदी आम्हाला वर हात करायला होते दुखतंय तरी आणि आमच्यासाठी टाळ्या पण नाही का म्हणून तर
विठ्ठल विठ्ठल पुन्हा वाटतं दादा. तर आज आपल्यामध्ये वादविवादाचं प्रमाण किती वाढलंय हो, विचारता सोय नाही. अगदी छोट्या कारणांवरून आज आपण वादविवाद करत असतो, भांडण तंटा करतो. काय भेटतं वादविवाद करून? तर काहीच नाही. तुम्ही वादविवाद करू नका. अहो तंटा तुमचा माझा, शांत बसा. तंटा तुमचा माझा, याचा त्याचा मुलाचाही असो, कधीतरी कुठेतरी तो थांबायला हवा आणि माणसातला माणूस तडजोडीच्या रंगातही रंगायला हवा. आपसात बसून तडजोड करा, वादविवाद करू नका. आणि वादविवाद झालाच तरी तो एकत्र बसून एकमेकाचे विचार जुळतेत का पाहून लवकरात लवकर मिटवा. का? ते तुमच्या हिताच आहे. हे मी सांगते का तुम्हाला? तर नाही. रामदास स्वामी देखील एका ठिकाणी सांगतात, जनी वादविवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा, जगी तोची शोक संताप पहावी आणि तुटे वाद संवाद तो हितकारी. आणि झालाय ना तुमच्यामध्ये वादविवाद, तर तो मिटवा. का? ते तुमच्या हिताच आहे. म्हणून तुम्ही वादविवाद करू नका. आणि आता यंदा आपल्याला खरंच देवाचे लई उपकार झाले. माती मावल्यानं शांत बसा. लई देवाचे उपकार झाले बघा आपल्यावरती. आता या काळामध्ये अख्खं मोठं गचच भरलेलं असायचं, कारण आता हिरीला पाणी सुद्धा बघायला नव्हतं. प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येकाची विहीर कोरडी पडलेली, प्रत्येकाचं पाणी पाहिजे होतं. सकाळीच गेले, उठलं, माझ्या बारीचं पाणी घेतलं. नको तेवढे वाद असायचे. पण यंदा आपल्याला काही देवाने वादाची पाळी चालू दिली नाही. हो, महिना झाला अगोदर पाऊस. म्हणजे यावेळेस देवाला पण वाटलं की अरे नको यंदा वादविवाद. आणि तुम्ही देखील इथून पुढे पण वादविवाद करू नका. विठ्ठल अहो आपण मापात बोला. कुणाला काहीही वाटत तसं जीवेला आलं म्हणून बोलायचं का? नाही. ज्ञानेश्वर माऊली देखील एका ठिकाणी सांगतात की मोठीला बोलली बोलीजे, मितना पावली चालीजे, निद्रे ही माळ तुझे आणि अवसरे येते. म्हणजे तुम्ही मापात बोला, मापात चाला आणि मापात झोपा. म्हणजे हे सर्व जे काही आहे ना ते तुम्ही आचरणामध्ये आणा. तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी जे कोण आले त्यांच्या पायाला हात लावून विनंती करते की तुम्ही तुमच्या मुलांना स्वतःच्या पायावरती उभं करा, त्यांना मोठं बनवा, त्यांना घडवा, स्वतः त्यांना त्यांचं जीवन स्वावलंबी बनवू द्या. अहो एक जाता जाता छोटस उदाहरण सांगते. एका सर्कशीमध्ये वाघ सिंह त्या ठिकाणी आता दररोज ते सर्कशीमध्ये असल्यामुळे तिथं कसायचं त्यांना खायला शिकार वगैरे, म्हणून तिथलचा मालिक त्या वाघांना त्यांना खायला दररोज स्वतः आणून टाकायचं, सर्कशीमध्ये न्यायचा. पण आता मोबाईलचा काळ आला, सर्कशी बंदच पडल्या. मग आता त्याला उगाच त्याच्या पगार पैशाने त्याला खाऊ घालायला लागायचं त्या वाघांना त्यांना. म्हणून त्यांनी ठरवलं की वाघ सिंह जे काही आहेत त्यांना आपण जंगलामध्ये सोडायचं. मग काय, तो गेला जंगलामध्ये सोडायला, तिथं सोडलं पण वापस आला. आणि त्या ठिकाणी ते वाघ सिंह होते ते पहिल्यांदा नको एवढ्या प्राण्यांना मारून शिकार करायचे. पण सर्कशीमध्ये गेल्यानंतर त्यांना आईचा खाण्याची सवय लागली. त्यामुळे तिथं गेल्यावर त्यांना काहीच आपलं पोट भरवता येणार. आणि उलट तिथं काही भुकेल्या कुत्र्यांचं आले की टोळी भुकेल्या कुत्र्यांची. त्यांनी वाघ सिंह बघितले, परंतु त्यांना अनुभव आला की अरे हे पूर्णपणे यांची शिकार करण्याचं विसरून गेले. आणि उलट वाघाला आणि सिंहाला त्या कुत्र्यांनीच तोडून खाल्लं. म्हणजे त्याचप्रमाणे जर आपल्या मुलांना आपण मोठेपणी देखील त्यांना म्हटलं की अरे बाबा धर तुला साडी, धर तुझ्या दिबायकोला, हे धर पैसे तुझ्या बाळांना, घी चॉकलेट, असं म्हटल्यावर ते राहणार आहेत का त्यांच्या पायावर उभा? नाही. म्हणून त्यांना
आणि त्या आई वडिलांची तुम्ही देखील मुलांनी सेवा करा, त्यांच्या सेवेतला आनंद घ्या आणि लंकाबाई काशीराज चव्हाण यांना त्या ठिकाणी सुख शांती समाधान लाभो त्यांच्या आत्म्याला, हीच मी पांडुरंग परमात्म्या चरणी हनुमंतराया चरणी संत वामनभाऊ प्रार्थना करते आणि झालेली कीर्तनरूपी सेवा तुम्हा श्रोते मंडळींच्या चरणी समर्पित करते आणि माझ्या कीर्तनरूपी सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर शेवटचं चरण राहिलं. काय संताप